आज बनूया बटाटा रस्सा भाजी। ही अवघ्या 15 मिनिटात तयार होते। त्यासाठी सगळ्यात आधी फोडणी घालायची। तेल, त्याच्यामध्ये जाणार राई, जिरं, हिंग आणि कढीपत्ता। हे चांगलं तडतडलं की त्याच्यामध्ये जाणार कांदा। कांदा मौसूद झाल्यावर यामध्ये घालायचा टमॅटो। कांदा टमॅटो जास्त बारीक चिरायची गरज नाही। मग ह्याच्यामध्ये जाणार सगळे मसाले, धणा पावडर, जिरा पावडर, हळद, भरपूरशी कोथिंबीर आणि सोबत मालवणी मसाला हे घालून त्याला चांगलं परतवायचं। आता याच्यामध्ये जाणार चिरलेला बटाटा। बटाटा पण जाडाच ठेवायचा। सोबत घालायचं याच्यामध्ये पाणी आणि ह्याला झाकून ठेवायचं 5-10 मिनटं। ह्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये घालायचं खोबरं आणि सोबत मॅगी मसाला। मॅगी मसाला घातल्यामुळे ह्याला एक वेगळी टेस्ट येते आणि हे सगळं घातल्यावरती त्याला चांगलं शिजू द्यायचं अजून 5-10 मिनटं। अशा प्रकारे तयार होते झटपट अशी बटाटा रस्सा भाजी। ही भाजी पुरी, चपाती, भाकरीसोबत अप्रतिम लागते। रेसिपी नक्की ट्राय करा। आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।